हाय हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, हा व्हिडिओ आहे 2 दिवसापूर्वीचा. कारण मी किचन क्लिनिंगला काढलं होतं ना, किचन आवरलं आणि त्यानंतरचा हा शेवटचा व्हिडिओ होता. 2 व्हिडिओ अपलोड केले होते क्लिनिंगचे, किचन क्लिनिंगचे. पण हा व्हिडिओ अपलोड केलाच नाही कारण एडिटिंगला वेळच नाही मिळाला. कारण आपल्या बायकांना सगळंच पाहावं लागतं, घरातलं पाहायचं, त्यानंतर पाहुणे रावळे सगळंच पाहावं लागतं. त्यामुळे व्हिडिओ हा राहून गेला होता. तर मी हा व्हिडिओ आज अपलोड करते. तर मी नेटकाच किचन आवरायला काढला होता आणि नवरोबा लगेच साडी पिको फॉलला आणि ब्लाऊज शिवायला टाकलं होतं, ते घेऊन आले. मग ब्लाऊज चेक केला मी, कसा शिवलाय कसा नाही, साडी पिको फॉल व्यवस्थित केली का नाही चेक करत होते. तर आम्ही उज्जैनला गेलो होतो ना, तर येताना येवल्यावरून ही साडी घेतली होती पैठणी. तर गुढीपाडव्यासाठीच त्यांनी स्पेशली मला घेतली होती. त्यामुळे त्यांनी ब्लाऊज लगेच शिवायला टाकलं आणि शिवून लगेच ते घेऊन आले. तर ते बोलले तुला गुढीपाडव्याला घालायला होईल, त्यामुळे त्यांनी लगेच शिवायला टाकलं होतं. तर ट्रॉल्यामधले सगळे भांडे मी त्या दिवशीच घासले होते, सगळं झालं होतं. फक्त वरचं काउंटर टॉपचं राहिलं होतं. तर मी सगळे भांडे, सगळे मॅट वगैरे सगळे काढले, घासून निथळण्यासाठी ठेवले. तर ते निथळतायत तोपर्यंत आता सगळं किचन पुसून घेते मी. तर मसाल्याचे डब्बेसुद्धा मी घासून घेतलेत आणि त्यामधले जे मसाल्याचे वाटे आहेत ना, त्या नाही घासल्या. फक्त ते मध्ये मी घासत असते ना, त्यामुळे ते जास्त काही खराब होत नाही. ते मी तसंच झाकून ठेवले परातीखाली, म्हणजे मसाल्यांचा वास तसाच व्यवस्थित राहतो आणि झाकून पण राहतात. तर ते झाकून ठेवलं मी आणि त्यानंतर आता हे किचनच्या फरच्या आहेत ना, ते पुसून घेते. तर हा स्प्रे ना मी घरी बनवत असते, तुम्हाला पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले मी कसा बनवायचा तो. तर हा स्प्रे ना याने मी पुसून काढते. या फरच्या खूप छान एकदम चकाचक निघतात, मेंचट डागसुद्धा निघतात. तर एका ताईने मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की हे मायक्रोफायबरचे जे कपडे आहेत ना, हे वापरा तुम्ही किचनसाठी. तर पहिले मी वापरायचे, पण मध्ये बंद केले ते. कारण जे कपडे होते ना हे किचनचे, ते नवरोबाने गाडीला नेले होते आणि त्यानंतर पुन्हा मी आणलेच नाही मग. तर त्यांनी कॅन्टीनवरून हे जे पिवळे कपडे आहेत ना स्पंज, ते आणून दिले होते मला. त्यामुळे मी हे मायक्रोफायबरचे कपडे आणलेच नव्हते. तर ताईंनी कमेंट करून सांगितल्यानंतर मी यांना सांगितलं हे कपडे आणा बरं मला किचन क्लिनिंगला. तर त्यांनी मला लगेच आणून दिले. तर यांनीच मी आता किचन क्लीन करून घेते. तर हे पहा, असा जो स्प्रे आहे ना, असा फरच्यांच्यावर मारायचा आणि 2 मिनटं ठेवायचा, किंवा लगेच पुसलं तरी पण चालतं. कारण जास्त जर मेंचट डाग असतील किंवा तेल उडालेलं असेल, कडक झालं असेल, तर 2-3 मिनटं असं स्प्रे मारून ठेवायचा. ते एकदम ढिले होतात डाग आणि पटकन निघतात. पण याच्यावरती काही जास्त डाग नाही, कारण मी महिन्यातून 1-2 वेळा तरी हे किचन पुसून काढत असते. तर हे स्प्रे मारल्यानंतर एकदम असे काळे काळे डाग वगळ असे खाली येऊ राहिले. तर सगळ्या फरच्यांच्यावर मी आता हा स्प्रे मारते आणि या कपड्याने ना सगळं पुसून काढते. चकाचक फरच्या दिसू राहिल्यात, तुम्ही बघू शकता, एकदम चमकायलाच लागल्यात लगेच. तर किचनचं काउंटर टॉप असतं ना, त्याच्यावरच्या या फरच्या आहेत ना सगळ्या मोकळ्याच. तर मी काही फर्निचर वगैरे काहीच नाही बनवलेलं इथं, कारण मी चिमणी लावलेली नाही आहे ना. तर काय होतं, जे आपण फर्निचर बनवलं आणि त्यावरती सगळं मेंचट जाऊन बसतं आणि ते साफ करायला खूप आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी काहीच नाही बनवलेलं. तर हे पहा, 2 खिडक्या आहेत ना, हवा पास होते आणि हवा पास अशी तेलकट आपण फोडणी देतो ना, तर ती हवा पास होताना जी जाळी असते ना मच्छरची, त्याच्यावर जाऊन बसतं असं तेलकट आणि मग जाळी ना खूप अशी काळपट होते. तर 1 महिना झाला मी ही जाळी ना साफ नाही केलेली. तर आता साफ करते. आपण जो स्प्रे बनवलेला आहे ना, तो मी असं मारते आणि जो स्पंज आहे ना, त्याने असं पुसून काढते. आपण एखाद्या कपड्याने जरी काढलं तरी चालतं. तर खिडकीच्या ज्या मच्छरच्या जाळीवर जे घाण बसलेलं असतं ना, तर त्याच्यावर आपण हा स्प्रे मारून जर साफ केल्या आणि जाळ्या एकदम चकाचक निघतात. तर मी तुम्हाला दोन्ही पण जाळ्या क्लीन करून दाखवते. तर खिडकीच्या बाहेरून आहे ना मस्त असा गोकर्णाचा वेल आलेला आहे, खूप भारी वाटतो तो. तर या जाळीवर आहे ना असं फोडणीचं इतकं तेलकट जाऊन बसलंय ना, तर त्या जाळीतून तो वेलसुद्धा व्यवस्थित दिसत नाहीये. तर याच्यावरती मी आता स्प्रे मारला, 2 मिनटं थांबतीये. असं ते थोडंसं भिजलं ना सगळं तेलकट, एकदम पटकन निघतं. आपल्याला त्याला पाणीसुद्धा लावायची गरज नाही. आता ती जाळी भिजतीये ना 2 मिनटं, तोपर्यंत मी गॅस पण लगेच घासून घेतला थोडासा. तर सकाळी मी साफ केला होता, पण थोडंसं त्याच्यावरती चहा उतू गेला ना मुलाकडून. तर तो पण मी थोडासा घासून घेतला आणि तुम्ही बघू शकता 2 मिनटंच ठेवलं मी हे फक्त. तर या जाळीवर आहे ना आपण फोडणी दिलेलं तेलकट जाऊन बसतं आणि त्याच्यावरती धूळ बसते, तर असं एकदम थर साचतो. तर अशा प्रकारे आपण जर खिडक्या आणि फरच्या जर साफ केल्या ना या स्प्रेनी, एकदम चकाचक निघतात.
तर खिडकीची जी जाळी आहे ना ती एकदम मस्त निघली, पण बाहेर अंधार आहे ना तर ती व्यवस्थित दिसत नाहीये. मी सकाळी तुम्हाला पुन्हा दाखवणार आता ती कशी निघली उजेडात. तर किचन क्लिनिंगला आहे ना मी संध्याकाळी लागले होते, कारण मी ना स्वयंपाक 4 वाजताच करून घेतला होता लवकर आणि मग साफसफाईला लागले होते, कारण दिवसभर इतकं ऊन असतं ना किचनमध्ये यावं वाटत नाही आणि सकाळी पाहुणे वगैरे होते ना तर सकाळी काही जमलं नाही. 12-1 वाजेपर्यंत तर घरातलंच काम जातं. तर मध्ये आम्ही जेवण पण केलं होतं आणि मग जेवण केल्यानंतर मला भांडे लावायचा कंटाळा आला. मग बाकीचं ना मी म्हणलं सकाळीच करते, सगळं भांडे वगैरे लावून घेते. तर दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे ना मला अंघोळ वगैरे करूपर्यंत मुलं चहा करून पिले होते. तर अंघोळ केल्यानंतर मी पहिले फुलं तोडून आणले झाडाचे, कारण आजकाल आहे ना झाडाला इतके फुलं येतात ना की एक ताट भरत तर आरामशीर भरतं फुलांनी. जास्वंदीला खूप फुलं येतात, मोगरेला पण येतात. तर मी सगळे फुलं तोडून आणले आणि देवपूजा करून घेते म्हणलं, आणि बाकीचं जे किचनचं जे सामान लावायचं राहिले ना, भांडे वगैरे मॅट टाकायचे राहिलेत ते करून घेते. तर तुम्ही बघू शकता देवपूजा झाली होती माझी मस्त, आणि त्यानंतर किचन प्लॅटफॉर्म एकदम क्लीन होता. रात्रीच मी क्लीन करून झोपले होते आणि तुम्हाला खिडकी दाखवते. ही पहा, आता उजेड आहे ना बाहेर, तर बाहेरचा वेल आहे ना गोकर्णाचा एकदम मस्त दिसतोय. पहिला एकदम व्यवस्थित दिसत नव्हता, कारण ते जाळीवर आहे ना धूळ इतकी बसलेली होती ते मेनचट झालेलं याच्यावर की बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. आता एकदम क्लिअर दिसते. तर मुलांचे जे चहाचे भांडे होते ना ते मी बेसिनमध्ये ठेवले, आणि त्यानंतर जे घासलेले भांडे होते, मॅट होते ना खिडकीतले, त्यानंतर इथले जे काचवरचे ते मी लावून घेतले आणि त्यावरती सगळं आता सामान ठेवून देते. कारण तुम्ही बघू शकता आपलं थोडंच फार जरी सामान नसेल ना किचनच्या वरती असं ठेवलेलं तर एकदम किचन असं खाली खाली वाटतं. त्यामुळे मी थोडंफार का होईना सामान ठेवत असते, सगळं ट्रॉलीमध्ये नाही ठेवत. आणि हे जे मी आजकाल मनी प्लांटचे जे झाडं कटिंग करून लावले होते ना, एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, तर त्याला इतके छान अशा मुळ्या फुटल्यात ना, खूप छान ग्रोथ झालेत. तर ते पण मी व्यवस्थित ठेवून घेतले, कारण थोडंसं ग्रीनरी असली किचनमध्ये खूप भारी वाटतं, एकदम मन प्रसन्न होऊन जातं त्यांच्याकडे पाहिल्यावर. तर मसाले जे मी खाली केले होते ना डब्बे, त्यामध्ये सुद्धा वाट्या ठेवून घेतल्या. त्यामध्ये मी काय करते, टिश्यू पेपर आहेत ना ते टाकत असते आणि मग वाट्या ठेवते, म्हणजे आपला डब्बा आहे ना मसाल्याचा तो पटकन खराब होत नाही. आता साखर चहापत्तीसुद्धा मी काढून ठेवलं होतं एका वाटीमध्ये, ते सुद्धा डब्यांच्यात भरलं मी आणि ते सुद्धा ठेवून घेते. तर अगदी थोडंसं सामान लावलं मी किचनच्या वरती तिथं. तर तुम्ही बघू शकता किचनला लगेच असा एकदम वेगळाच रंग आल्यासारखं झालाय. तर एकदम मस्त वाटायला लागले तुम्ही बघू शकता. तर मिक्सर पण मी क्लीन करून घेतला, कारण त्याच्यावर सुद्धा थोडीफार धूळ बसते आणि तो सुद्धा असा मेंचट झाल्यासारखा होतो. तर जे दुधाचे भांडे आहेत ना, दुधाचं पातेलं वगैरे सगळं मी समोरच्या काउंटरवरती ठेवून दिलं. आणि त्यानंतर जे दही लावलं होतं ना मी रात्री, तर मातीच्या भांड्यामध्ये मी दही लावत असते, मस्त चक्का जमतं. तर रात्री लावलेलं दही मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं, म्हणजे ते जास्त ओव्हर आंबट होणार नाही. तर जे मुलाचे चहाचे भांडे होते, नाश्त्याचे होते आणि त्यांनी चहा बिस्किट वगैरे खाल्लं होतं, तर ते भांडे मी घासून घेतले. आणि जे फ्लावर पॉट, म्हणजे जे छोटं फ्लावर पॉट आहे आणि जे आर्टिफिशियल वेल लावला होता ना मी मस्त ॲपलचा, हे पहा, तर हा सुद्धा धुवून घेतला मी, हा लावून दिला. तर थोडेसे भांडे होते ते मी घासून घेतले. त्यानंतर किचन पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेतला. तर दुधाचं पातेलं वगैरे सगळं मी इकडे ठेवलं होतं ना क्रॉकरी खाली, ते पुन्हा मी किचनवरती ठेवून दिलं. आणि ही छोटीशी माझी क्रॉकरी आहे, जास्त काही मोठी नाही, छोटीशीच आहे. तर ही स्वच्छ करायची राहिली फक्त किचनमध्ये, बाकी सगळं क्लीन झालंय. तर क्रॉकरीतले भांडे वगैरे अजिबात खराब नाही येतं, पण फक्त काय होतं, आपण जी फोडणी वगैरे देतो त्याचं थोडंफार का होईना असं उडालेलं असतं, म्हणजे त्याचं धूळ आहे ना मेंचट जाऊन बसती त्या काचेवरती क्रॉकरीच्या, तर ते थोडंसं असं काळपट झाल्यासारखं वाटतं. तर ते मी भांडे सगळे खाली घेते आता, आणि जो स्प्रे आहे ना तो मारून सगळं क्रॉकरी व्यवस्थित पुसून घेते, म्हणजे जे काळपट झालेले आहेत ना काचा ते क्लीन होतील. तर भांडे पुन्हा मी आता एका कपड्याने ना पुसून लावून देते. तर थोडंसं चेंज केलं मी, अलीकडं ग्लास होते ना काचेचे, तर पलीकडे सेक्शनमध्ये मी सगळे ग्लास लावून दिले आणि अलीकडं बाकीचे भांडे लावून घेते आता. तर माझा भाऊ आज घरीच आहे, बाहेर गेला होता, तो पण आलाय. त्याला म्हटलं मला थोडंसं मदत करू लाग रे बाबा, तर त्याला पण मी थोडंसं कामाला घेतलं आता. आणि आता क्रॉकरीचं आवरून झाल्यानंतर मी किराणा घेतला. तर किराणा मुलांनी 2 दिवसापूर्वीच भरून ठेवला होता, पण तो काही लावला नव्हता. किचन क्लिनिंगला काढल्यामुळं ना मला वेळच मिळाला नाही. तर किराणा मी लावते आता. तर सगळं मी भांडे बाहेर काढले. मातीचे भांडे मी वरती असं ठेवत असते इथं, आणि त्यानंतर जो किराणा आहे ना तो खाली ठेवत असते सगळा. तर किराणा एका जागेवरच ठेवते मी, कारण कसं आहे ना आपल्याला समजतं की कुठला किराणा संपलाय, कुठला भरायचा आहे, किंवा कुठल्या किराण्याला आळी वगैरे लागली, कुठला खराब झालाय. आपण किचनमध्ये कितीही साफसफाई ठेवली ना तरी किराण्याला थोडंफार का काही का होईना किडे लागतात किंवा आळ्या लागतात. डाळीला आळी तरी होईल, काही ना काही होतच असतं. तर कुठून येतात ते काही माहीत नाही मला,
पण ते व्यवस्थित लक्ष द्यावंच लागतं त्याच्याकडं. तर जुना जो किराणा थोडा थोडा उरलेला होता ना, तो मी एक साईडला काढून घेतला. म्हणजे तो आधी वापरायचा आणि त्यानंतर जो नवीन आणलाय ना तो नंतर वापरायचा. म्हणजे आधीच्या किराण्याला कुडमुड असं आळी वगैरे जर असेल ना तर ते आपण नीट नाटकं करूनच वापरतो ना. जसं की आपल्याला वरण करायचंय आणि आपण डाळ घेतली तर डाळ आपण थोडंफार त्याच्यामध्ये काय आहे की नाही हे पाहूनच लावतो. तसं आपण जुना किराणा तर अजून छान प्रकारे पाहतो, त्यामध्ये आळे तर नाही, किडे तर नाही. तसं आपण आहे ना आधी जुना किराणा आहे ते वापरून घ्यायचा आणि मग नवीन किराणा नंतर वापरायला काढायचा. तर या ज्या आमच्या बाटल्या होत्या ना माझ्याकडं, तर या मी आता काढल्यात. त्यामध्ये थोड्याशा डाळी वगैरे भरते आणि वरती काउंटरवर ठेवणार आहे. तर मी थोडंसं किचनचं रिनोव्हेशन करणार आहे. त्यासाठी मी ऑनलाईन प्रॉडक्ट मागवलेत. अशा छोट्या-छोट्या ज्या रॅक असतात ना स्टीलच्या, त्या पण मागवलेल्या आहेत. पण मी नंतर लावणार आहे आता सण झाल्यावर, गुढीपाडवा झाल्यावर, कारण त्याला ड्रिल वगैरे करावं लागेल ना. तर नवरोबाला त्या किचनच्या फरच्या आहेत ना त्यावरती ड्रिल करता येत नाही. ते बोलले की एखाद्या कारागिराला बोलावं लागेल आणि मग ते ड्रिल मारावं लागेल त्याला. मग त्यात तुझं प्रॉडक्ट आहेत ना ते लावून देतो मी. त्यामुळे तसंच ठेवलंय ते. तर किराणा आहे ना किचनच्या समोर इथं असं छोटंसं कपाट आहे, त्यामध्येच ठेवत असते मी. इकडे तिकडे काय बरणीच्यात जास्त भरत नाही. इकडे तिकडे बरणीच्यात भरलं ना आपल्याला ते कधी-मधी आपल्या लक्षात पण नाही राहत नाही कोणत्या बरणीमध्ये काय भरलंय वगैरे आणि ते खराब होऊन जातं मग. तर किराणा भरून झाला थोडाफार. ज्या पिशव्या मोकळ्या झाल्या होत्या प्लास्टिकच्या ते एका ठिकाणी ठेवल्यात मी, म्हणजे आपल्याला कशाला लागले ना बरं पडतं. आणि बासमती तांदूळ आहे ना 10 किलो भरलाय, तो मी एका डब्यामध्ये ओतून ठेवला. आणि साखर दर महिन्यात मी 5च किलो भरत असते, पण आता उन्हाळा चालू आहे ना, सरबत वगैरे जास्त होतं, त्यामुळे मी 10 किलो भरलाय साखर आणि एका डब्यामध्ये ओतून ठेवला. आणि पिशवी सहित ठेवलाय साखर, म्हणजे त्याला मुंग्या होणार नाही, कारण उन्हाळ्यामध्ये ना खूप मुंग्या निघतात. तर मंडळी आपला किचन सगळा क्लीन झालाय गुढीपाडव्यासाठी, सणासाठी. किचन क्लीन असला की आपल्याला किचनमध्ये काम करायला खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. तर माझा किचन एकदम क्लीन झालाय सकाळपासून दुपारपर्यंत. पुन्हा मला हा किचन गेला आवरायला, सगळं किराणा वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवलंय. तर व्हिडिओ आता मी इथंच एंड करते कारण खूप थकले. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.